राज्यामध्ये सगळीकडेच एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवसाच्या संपाच्या दिवशी वेगवेगळ्या भागामध्ये काय परिस्थिती आहे ती परिस्थितीवर आपण जाणून घेणार आहोत। आमचे सगळे प्रतिनिधी वेगवेगळ्या शहरांमधून आपल्या सोबत आहेत। पुण्यामधून माझी सहकारी रेवती हिंगवे सध्या आपल्या सोबत आहे। रेवती, पुण्यामध्ये सध्या काय परिस्थिती? नक्कीच तृप्ती, आपल्याला जसं माहिती आहे की कालपासनं बेमुदत संप आणि धरणे आंदोलन हे एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं आहे आणि त्याचमुळे एस टीची जी सेवा आहे ती विस्कळीत झालेली आहे संपूर्ण राज्यभरात। आपण जसं पाहू शकतो की इथे सुद्धा पुण्यात सुद्धा एस टीची सेवा ही विस्कळीत झालेली आहे आणि जी कृती समिती आहे त्याच्या मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाही आहेत। त्यामुळे ही एस टीची सेवा पुण्यात देखील विस्कळीत झालेली आहे। काही जे बस स्थानक आहेत ते पूर्णतः बंद आहेत, पण स्वारगेट डेपो हा काही क्षमतेने चालू असल्याचं पाहायला मिळते। तृप्ती, रेवती, एकूणच आता लोकांना या संपामुळे मोठ्या प्रमाणात त्रास होतोय, कारण गणेशोत्सव जवळ आलेला आहे। अनेकांना आपल्या घरी जायचं आहे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, त्यामुळे लोकांच्या या संपावरती काय प्रतिक्रिया मिळतात? लोकांच्या एक असा संतप्त असा प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात, कारण एस टीची जी सेवा आहे ती विस्कळीत झाल्यामुळे त्यांना वेळेत त्यांच्या घरी पोहोचता येत नाही आणि ऐन गणेश उत्सवाच्या वेळेस हे जे आंदोलन आणि हा जो संप आहे तो पुकारलेला आहे। आपल्याला माहिती आहे की असाच एक आंदोलन आणि संप मागच्या वेळेस ऐन दिवाळीच्या वेळेस केला गेलेला होता। त्यामुळे एक संतप्त अशी प्रतिक्रिया पूर्णतः लोकांकडून आपल्याला पाहायला मिळते। तृप्ती, निश्चित रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। यानंतर आपण सिंधुदुर्गमध्ये जाऊयात। गुरुप्रसाद दळवी माझे सहकारी सिंधुदुर्गमधून आपल्या सोबत आहेत। गुरुप्रसाद, खरं तर कोकणातला गणेशोत्सव सगळीकडेच प्रसिद्ध आहे आणि या गणेशोत्सवासाठी शहरी भागामधून मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये लोक येत असतात। मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप, त्यामुळे कशा पद्धतीचा परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतोय? तर एकंदरीत कालपासून या संपाला सुरुवात झाली होती, परंतु ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण भागात ज्या गाड्या जाणाऱ्या होत्या त्या कुठेतरी गाड्या अडकलेल्या पाहिल्यात। आज सकाळी जर पाहतो तर मी सिंधुदुर्ग नगरी स्टेशनच्या पाठीमागे आहे। इथली जी परिस्थिती पाहतो तर माझ्या पाठीमागची जी दृश्य आहे ती शाळेची मुलं वगैरे सगळी इथे खोळंबावून पडलेली आहेत। सकाळी 7 वाजता जी लोक आलेली आहेत ती इथे अजून ताटकळत पडलेली आहेत, म्हणजे अजूनही एकही बसेस इथे आलेली नाही आहे। सरकारचा जे काय निर्णय चालू आहे तोपर्यंत जो काही तोडगा निघालेला नाही तोपर्यंत ही मात्र परिस्थिती अशीच राहणार आहे। तृप्ती, गुरुप्रसाद, मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी बस स्थानकावरती होतीये, याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये लोक दिवसभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये जात असतात। बसेसवरती त्याचा परिणाम झालेला आहे। लोकांच्या काय प्रतिक्रिया मिळतात या संपावरती? नक्कीच लोकांची तर याच्यामध्ये नाराजी झालेली आहे पूर्णपणे, कारण रेल्वे मार्ग जो आहे ते रेल्वे मार्गाने जे मुंबईमधून येणारे जे चाकरमानी आहेत ते कुठेतरी रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर रेल्वेपासून त्यांची 40-40, 50-50 मीटर घरं आहेत, म्हणजे तिथून कुठून तरी त्यांना रिक्षा करून जावं लागते। जर समजा ही बसेस चालू झाली असते तर बसेसने ते आपल्या घरापर्यंत पोहोचू शकले असते। त्यामुळे कुठेतरी जनतेची फार मोठी नाराजी झालेली पाहायला निश्चित बस आली नाही, त्यामुळे शाळकरी मुलं सुद्धा मोठ्या प्रमाणात खोळंबलेली या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अशाच पद्धतीनं अनेक लोकांना एसटीच्या संपाचा त्रास सहन करावा लागतोय। सिंधुदुर्गमधून आता थेट रत्नागिरीमध्ये जाऊयात। रत्नागिरीमध्ये माझे सहकारी राकेश गुडेकर सध्या आपल्या सोबत आहेत। राकेश, काय परिस्थिती आहे रत्नागिरीत? प्रज्ञा, मोठ्या प्रमाणात चाकरमानी जे आहेत ते गणेशोत्सवासाठी कोकणात येत असतात आणि विशेषतः 3 ते 4 दिवस अगोदर चाकरमानी कोकणात येत असतात आणि गणेशोत्सवाला शनिवारपासून सुरुवात होते आणि आजपासूनच म्हणजे बुधवार असेल गुरुवार असेल या दिवशी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात येतील अशी अपेक्षा होती। त्याचं बुकिंगही ऑलरेडी झालेलं होतं, पण कालपासून जो एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झालेला आहे त्याचा मोठा फटका चाकरमान्यांना बसलेला आहे। संप मिटेल की नाही याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत। निश्चितच जर बघायला गेलो तर म्हणजे संपूर्ण कोकणातून म्हणजे मुंबई किंवा पुण्यातून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांनी जवळपास 4,000हून अधिक गाड्यांचं बुकिंग केलेलं आहे। त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासासाठी देखील 1200हून अधिक गाड्यांचं बुकिंग झालेलं आहे। मात्र कालपासून आता मी ज्या बसस्थानकावरती आहे ते आहे रत्नागिरीतलं महत्त्वाचं रहाटागर बसस्थानक आहे। इथून परजिल्ह्यात देखील मोठ्या संख्येने बसेस सुटत असतात, मात्र त्याचप्रमाणे बाहेरगावावरून देखील बस येत असतात। मात्र कालपासून बसेस आलेल्या नाही आहेत। आज सकाळी सुद्धा आपण माहिती घेतली, मात्र मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणाहून
एस टी बसेस ज्या आहेत त्या आलेल्या नाहीत. त्यामुळे निश्चितच चाकरमान्यांनी जे आरक्षण केलेलं होतं त्याचा त्यांना फटका बसतो या संपामुळे. सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत ते रहाटनगर मधली परिस्थिती पाहतोय. सध्या सकाळच्या सत्रातल्या गाड्या सुरू असलेले पाहायला मिळते. कारण पण एकूण जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर, खेड, दापोली त्याचप्रमाणे चिपळूण या बसस्थानकांमध्ये या संपाचा मोठा परिणाम जाणवत होता कालपासून. रत्नागिरीत जर आपण बघायला गेलो तर रत्नागिरीत सकाळच्या सत्रातल्या गाड्या सुरळीत सुरू होत्या आणि एकूण या संपाचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 60%हून अधिक कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचा फटका निश्चितच हा प्रवाशांना बसतोय. अनेक प्रवासी देखील खोळंबलेले या ठिकाणी दिसतात आणि आज होणाऱ्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत यावर तोडगा निघतो का याकडे संपूर्ण कोकणवासियांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आजपासूनच किंवा कालपासूनच चाकरमानी कोकणात येण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र मोठा फटका जो आहे तो या संपाचा या चाकरमान्यांना बसू लागलेला आहे. त्यामुळे निश्चितच तोडगा निघावा अशी अपेक्षा चाकरमान्यांकडून व्यक्त केली जाते. प्रज्ञा. निश्चित राकेश, 4,500 बसेसचं बुकिंग झालं होतं गणेशोत्सवासाठी. चाकरमानी शहरी भागातून कोकणामध्ये येणार होते. यासोबतच कोकणामध्ये जोडणारा जो भाग आहे, शहरी भागाला ग्रामीण भागाशी जोडणारा जो भाग आहे त्या भागातले लोक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शहरी भागात गणेशोत्सवासाठी खरेदीसाठी येतात. याशिवाय विविध गोष्टींसाठी सुद्धा त्यांना शहरी भागात यावं लागतं. मात्र आता बसेस बंद आहेत. या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. काय प्रतिक्रिया मिळतात त्यांच्या? निश्चितच प्रज्ञा, जर आपण बघायला गेलो तर रत्नागिरी शहराचा जर विचार केला तर रत्नागिरी शहरातून जवळपास 60 ते 70% बसेस सुरू आहेत. मात्र जिल्ह्याच्या इतर बसस्थानकांचा जर आपण विचार केला तर कालपासून मोठ्या प्रमाणात चिपळूण असेल, खेड असेल, दापोली आहे, त्याचप्रमाणे गुहागर आहे, या बसस्थानकांमध्ये मोठा फटका प्रवाशांना बसलेला आहे. कारण एस टी बस ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. आजही मोठ्या संख्येने प्रवासी जे आहेत ते एस टी बसचाच वापर करत असतात. आता गणेशोत्सव तोंडावर आहे आणि खरेदीसाठी लोकांची रीक जी आहे ती शहराकडे येत असते आणि निश्चितच या संपाचा फटका जो आहे तो ग्रामीण भागातील जनतेला सुद्धा बसताना पाहायला मिळतं. कारण दुसरीकडे जर आपण बघायला गेलो तर मोठ्या संख्येने बसेस ज्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने देखील गेलेल्या आहेत. कारण बुकिंग झालेलं असल्यामुळे पण त्याचा संप आहे आणि त्यामुळे दुहेरी फटका जो आहे तो इथल्या ग्रामस्थांना बसत असल्याचं पाहायला मिळते. निश्चित. धन्यवाद राकेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. यासोबतच माझी सहकारी रेवती हिंगवे पुण्यामधून आपल्यासोबत होती आणि सिंधुदुर्गमधून गुरुप्रसाद दळवी माझे सहकारी सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत होते. तुमचेही धन्यवाद आणि या संपासंदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू.